तृतीयेचं औचित्य साधत आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारलं। या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याला शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी विरोधकांचा पवारांनी समाचार घेतला। काही लोक म्हणतात मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही, मात्र हे अर्धसत्य असल्याचं ते म्हणाले। या मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड भगवी वस्त्र परिधान करून उपस्थित होते। हे आज महाराष्ट्रानं पाहिलं। आणि पहलगाम हल्ल्याच्या धर्तीवर भारतानं विविध पातळ्यांवरती घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे पाकिस्तानचा अक्षरशः थरकाप उडालेला आहे। अण्वस्त्र हल्ल्याच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तान आता देवाकडे दयायाचना करू लागलाय। अल्लाह करो आणि हे युद्ध टळावं असं वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्यात। पाकिस्तानमधले नागरिकच त्यांना आता ट्रोल करू लागलेत। ख्वाजा आसिफ असं नेमकं काय म्हणाले, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण पाहूया। क्लैश की सूरत हाल बिल्कुल नज़र आ रही है। अल्लाह करे एवर्ट हो जाए, हम कोई जंग मुसल्लत हमारी तरफ से तो कतई तौर पे नहीं होगी। क्लैश की सूरत हाल बिल्कुल नज़र आ रही है। अल्लाह करे एवर्ट हो जाए, हम कोई जंग मुसल्लत हमारी तरफ से तो कतई तौर पे नहीं होगी। आणि दहशतवादाला पोसणाऱ्या, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचे नजीकच्या काळामध्ये 4 तुकडे होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाकिस्तानमधली सध्याची अराजकतेची परिस्थिती ही भारताच्या कशी पथ्यावर पडू शकते, जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। युद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान अंतर्गत बंडाळीमुळे सध्या जर्जर झालाय। तुम्हाला आठवत असेल की 11 मार्च 2025 ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एका रेल्वेचं अपहरण केलं होतं। पाकिस्तानच्या 214 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेला आणि यावरूनच पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात किती मोठं आव्हान निर्माण झालंय हे लक्षात येतं। पाकिस्तानातील कोणते 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात तेही आपण पाहूया। बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, पंजाब आणि सिंधमुळे पाकिस्तानचे 4 तुकडे होऊ शकतात। तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं सरकारनं आधी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याची अवस्था प्रचंड बिकट आहे। त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आलेला नाहीये आणि खैबर पख्तुनवा प्रांतातील सुमारे 60% भागातनं पोलीस आणि सैन्यानं माघार घेतली आहे। परिणामी उठाव होऊन पाकिस्तानातले 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात। तो आज वो दिन आ गया है जब हमारे देश के ऊपर एक अटैक हुआ है, डायरेक्ट अटैक हुआ है, तो हम अपना डिफेंस लेने के लिए सब जिम्मेदार हैं और हम अपनी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं और हमें पूरे राइट्स हैं आज कि हम अपने डिफेंस के लिए कोई भी तगड़ा सख्त कदम उठा सकते हैं। पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात कुणी आव्हान दिलंय ते सुद्धा पाहूया। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन आर्मी, बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुडंट्स ऑर्गनायझेशननं पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे। खरं तर खैबर पख्तुनवा अफगाणिस्तानच्या सीमेला लागूनच आहे। भारत आणि अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध पख्तुनिस्तानच्या निर्मितीसाठी फायद्याचे ठरू शकतात। पाकिस्तान उसना आणून युद्धाच्या घोषणा करतंय तर खरं, पण सध्या पाकिस्तानवर 70 लाख कोटींचं कर्ज आहे। परिणामी युद्धामुळे आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानवर पुन्हा एकदा जगासमोर कटोरा घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारणार की नाही हा प्रश्न निर्माण झालाय आणि जर पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर 4 नवे देश अस्तित्वात येऊन जगाचा नकाशा नक्कीच बदलू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मी ज्ञानदा कदम प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोनही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे। एक प्रकारे युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळते।
पण भारतानं आणलेला दबाव आणि भारताची युद्धाची तयारी हे सगळं पाहून पाकिस्तान कसा भयभीत झालाय या बातम्यांनी बुलेटिनची सुरुवात करूया. तर पहलगाममधल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताच्या भूमिकेमुळे आणि पवित्र्यामुळे पाकिस्तानची मात्र भीतीनं गाळ उडालेली आहे. युद्धाच्या भीतीनं भयभीत झालेल्या पाकिस्तानची अक्षरशः झोप उडतेय आणि यातूनच पाकिस्तानच्या विविध नेत्यांनी सध्या पोकळ धमक्या द्यायलाही सुरुवात केली आहे. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान भयभीत, पाकिस्तानची उडाली झोप, पाकिस्तानी नेत्यांच्या पोकळ धमक्या. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेत दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा चंग भारतानं बांधलाय. नवी दिल्लीत मंगळवारी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीतही लष्कराला दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईसाठी सरकारनं फ्री हँड दिलाय. भारतीय सैन्य सुद्धा आपली सज्जता या निमित्तानं दाखवून देण्यासाठी उत्सुक आहे. सीमेच्या रक्षणासाठी आणि दहशतवाद्यांच्या विमोडासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. भारताच्या या पवित्र्यामुळे पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारनं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेत भारत पुढच्या 24 ते 36 तासात कारवाई करेल अशी भीती व्यक्त केली. Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours. दहशतवादाविरोधात भारतानं घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे आता पाकिस्तानचे राजकीय नेते उलटसुलट बरळू लागलेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची पोकळ धमकी दिली. अगर आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. तर मरियम यांच्या धमकीला उत्तर दिलं ते नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लाने. भारतानं पाकिस्तानच्या आधीच अणु चाचणी केल्याचं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे दातच घशात घातले. हम लोगों ने तो पूरा समर्थन प्रधानमंत्री को दे रखा है. उसके बाद तो हमारे साथ कोई सवाल होना नहीं चाहिए. प्रधानमंत्री जाने जो काम करना वो करना है. सर, जिस तरह पाकिस्तान का कहना है कि हमारे पास न्यूक्लियर वॉरहेड है और इस तरह से वो कह रहे हैं, तो क्या लगता है? भैया, हमारे पास भी न्यूक्लियर पावर है, उनसे पहले है. एकीकडे मरियम शरीफ यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले असताना बिलावल भुट्टो सुद्धा मागे नाही. सिंधू जलकराराला स्थगिती देण्याच्या भारताच्या निर्णयावरनं बोलताना ते चांगलेच बरळले होते. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. केवळ मरियम नवाज आणि बिलावल भुट्टोच नाही तर पाकिस्तानचे इतर राजकीय नेतेही बाष्कळ वक्तव्य करण्यात मागे नाही. पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती करत भारताला धमकवण्याचा प्रयत्न केलाय. कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपह सलार आसिम मुनीर देगा. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला.
याच दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासोबत त्यांच्या पाठीराख्यांना कायमचा धडा शिकवण्याची भारताची भूमिका आहे. आणि भारताच्या याच भूमिकेमुळे पाकिस्तानची सध्या भयभीत अवस्था झाली आहे आणि पाकिस्तानचे राजकीय नेते तोंडाची वाफ घालवण्यात व्यस्त दिसतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. जातीनिहाय जनगणनेची केंद्र सरकारची घोषणा. बिहारच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून घोषणा केल्याची विरोधकांची टीका. जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं काँग्रेसकडनं स्वागत, पण जनगणना करणार कधी, काँग्रेसचा सवाल. जातनिहाय जनगणनेमध्ये आकडा फुगवून दाखवल्यास पुन्हा आंदोलन करू, जरांगे पाटलांचा केंद्र सरकारला इशारा. याच्यात आता जो कोण आयोग असेल त्यांनी मात्र त्याच्यामधले सदस्य, त्याच्यामधले सगळे पदावरती असणारे लोक हे निष्पक्षपातीपणानं काम करणारे असावेत. आकडा फुगून सांगणार नसता पुन्हा देशाला आंदोलनाच्या पवित्र्यात जावं लागेल. आज दिवसभरात मोदी सरकारच्या 6 उच्चस्तरीय बैठका. पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची रणनीती आखण्याची तयारी. भारताकडनं होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी. पाकिस्तानचे मंत्री अताउल्ला तरारनं मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद. तर पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याची मरियम नवाजची दरपोक्ती. बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचतील. पाकिस्तानच्या खासदार पलवशा खानची दरपोक्ती. पहलगाम हल्ल्यानंतर एनआयएकडनं 3D मॅपिंग. दहशतवादी कसे पळाले याची माहिती उघडकीस येणार. एनआयएच्या टीमकडनं घटनास्थळाचीही पाहणी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा. डेड ड्रॉप पॉलिसीद्वारे रचलं गेलं षडयंत्र. दहशतवादी हल्ल्याचं टूलकिट कनेक्शनही उजेडात. माओवाद्यांच्या गडात जवानांनी फडकवला तिरंगा. 9 दिवसांच्या प्रयत्नांनंतर धोबे आणि मिलनसराय डोंगरावरती सीआरपीएफचा कब्जा.